विद्यार्थी पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन करतायत। आज या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। तर गेली 7 दिवसापासून गुडलक चौकामध्ये तुम्ही आंदोलन करतायत। बरेचसे राजकीय नेते सुद्धा येत आहेत, तुम्हाला भेटतायत, आश्वासित करतायत, मात्र तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। इथे जे सगळे बसलेले आहेत ते पूर्ण 4 कृषी विद्यार्थी विद्यार्थी आहेत की 7 दिवस झाले किती आमचे हाल चालू आहेत। स्वतः मला बोलता येत नाही। काही आमच्या मैत्रिणींना तर ॲडमिट केलेलं आहे। ताई, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूत, मात्र ह्या ज्या तुझ्या भावना आहेत त्या भावना सरकारला समजत नाहीत काय, म्हणजे कळत नाहीत का तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या? सर, आमचा आता एवढा आम्ही आक्रोश करून सांगत आहे। मला तरी वाटते सरकार दखल घेतील, त्यांच्यापर्यंत काहीतरी गैरसमज होतोय आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठाम राहणार आहे। आज पीएचडी जे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, तुम्ही संशोधनामध्ये हवे होतं किंवा संशोधनाच्या फील्डवरती हवे होतं, मात्र तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये आसवं आहेत, भावना अगदी दाटून आलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्हाला बसावं लागतंय, आक्रोश करावा लागतंय। या सर्वावरती कुठेतरी सरकार कानाडोळा करतं असं वाटतंय? सरकारने इथपर्यंत यावं एवढीच आमची मागणी आहे। त्यांच्या ज्या काही दुसऱ्या स्कीम्स असतील त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, फक्त आमच्या लवकरात लवकर त्यांनी मागण्या मान्य कराव्यात एवढीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे। सरकारने कुठलीही दखल घेतली नाही, मात्र ऊन वारा पाऊस काही असलं तरी आम्ही आमच्या निर्णयावरती, आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत, अशी भूमिका जी आहे ती हे आंदोलनकर्ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।